Hello students, let us start a new chapter number 8, algebraic expression and operation on them. बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया. Algebraic expression 3n plus 1 3t 2x plus 3y 2 bracket l plus 1 l plus b bracket complete are algebraic expression. हे जे आता वाचून दाखवले मुलांनो ते बैजिक राशी आहेत काही दिलेल्या. त्याच्यामध्ये बघा पहिल्या राशीमध्ये n, दुसऱ्या राशीमध्ये t, तिसऱ्या राशीमध्ये x आणि y 2, तसंच चौथ्या राशीमध्ये l आणि b हे व्हेरिएबल्स आहेत या एक्सप्रेशनमधले. n, t, y, l, b, x आर द व्हेरिएबल इन दिस एक्सप्रेशन. या एक्सप्रेशनमधले हे जे लेटर्स आहेत आपले इंग्लिशमधले ते व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स म्हणजे चल. इन द एक्सप्रेशन 3x 3 इज द कोइफिशियंट ऑफ द व्हेरिएबल ऑफ x. x या व्हेरिएबलचा 3 हा कोइफिशियंट आहे. कोइफिशियंट म्हणजे सहगुणक, व्हेरिएबल म्हणजे चल. x या चलाचा 3 हा सहगुणक आहे या एक्सप्रेशनमध्ये. 3x या एक्सप्रेशन. इन द एक्सप्रेशन -15t याच्यामध्ये बघा आता -15 इज अ कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल t, म्हणजे t या चलाचा -15 हा कोइफिशियंट आहे. अँड एक्सप्रेशन इन विच मल्टिप्लिकेशन इज द ओनली ऑपरेशन इज कॉल्ड अ टर्म. आता या एक्सप्रेशनमध्ये बघा फक्त मल्टिप्लिकेशन एकच ऑपरेशन आहे. जसं 3 आणि x याच्यामध्ये कोणतं ऑपरेशन आहे तर मल्टिप्लायचं. मल्टिप्लायचं आहे म्हणून आपण ते लिहत नाही, डायरेक्ट 3 आणि x 3x असं लिहितो. तसंच -15t -15 मल्टिप्लाय t याच्यामध्ये सुद्धा गुणाकाराचं मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन आहे. मग ज्या एक्सप्रेशनमध्ये फक्त एकच ऑपरेशन असतं की जे मल्टिप्लिकेशनचं असतं त्याला आपण टर्म्स म्हणतो. म्हणजे ही झाली टर्म्स. इन अल्जेब्रिक एक्सप्रेशन may have one term or may be the sum of several terms. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये एक टर्म असू शकते किंवा एकापेक्षा जास्त ही टर्म असू शकतात. या एक्झाम्पलमध्ये बघा टर्म्स दिलेल्या आहेत. 11mn 11 इज अ कोइफिशियंट अँड m and n इज अ व्हेरिएबल. सेकंड एक्झाम्पल -9x² y³ कोइफिशियंट कोणता आहे बघा -9 आणि व्हेरिएबल x अँड y. 5.6p याच्यातला कोइफिशियंट आहे 5.6 अँड व्हेरिएबल p. फोर्थ एक्झाम्पल आहे a फक्त आता बघा तुम्हाला काय दिसणार आहे व्हेरिएबल दिसणार आहे, पण याच्या मागचा कोइफिशियंट हा नेहमी 1 असतो, तो लिहिला जात नाही म्हणून कोइफिशियंट 1 आणि व्हेरिएबल झाला a. एक एक्झाम्पल बघूया आपण. In the algebraic expression 3x² - 2y plus 5/6x z याच्यामधली फर्स्ट टर्म बघा कोणती आहे 4x². याच्यामधला 4 इज अ कोइफिशियंट अँड x² इज अ व्हेरिएबल. सेकंड टर्म आहे -2y. कोइफिशियंट कोणता आहे आता बघा याच्यामध्ये ऑपरेशन कोणतं दाखवलं आहे मायनसचं, म्हणजे मायनस हे साईन आहे. मग 2 हे कोइफिशियंट आणि व्हेरिएबल y प्लस 5.6x z. 5.6 इज अ कोइफिशियंट अँड xz इज अ व्हेरिएबल. याच्यामध्ये किती टर्म्स आहेत बघा फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. 3 टर्म्स आहेत आणि 2 ऑपरेशन्स आहेत. अशा प्रकारे हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन तयार झालं. टर्म्स मिळून अल्जेब्रिक एक्सप्रेशन तयार होतात मुलांना. The algebraic expression 15 - x has 2 terms. आता 15 - x याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म कोणती आहे तर 15 इज अ कॉन्स्टंट नंबर अँड सेकंड टर्म इज अ -x. algebraic expression 15 - x has a 2 terms. या एक्सप्रेशनमध्ये बघा 2 टर्म्स आहेत. फर्स्ट आहे 15 आणि दुसरी आहे -x. अशा 2 टर्म्स आहेत. मग कोइफिशियंट आता एक्सचा कोइफिशियंट किती झाला आता याच्या अगोदर मी सांगितलं बघा एक्सच्या लेफ्ट साईडला
कोणताही नंबर नसेल तर तिथे 1 असतो. म्हणजे एक्सचा कोइफिशियंट किती कोणता आहे तर -1 आणि एक्स हे व्हेरिएबल. सेकंड टर्मचं फर्स्ट टर्म तर 15 आहे इथे. टर्म विच हॅव द सेम व्हेरिएबल विथ द सेम पॉवर आर कॉल्ड लाईक टर्म. ज्या टर्ममधल्या व्हेरिएबलची पॉवर सेम असते त्याला लाईक टर्म्स असं म्हणतात. आता लाईक टर्म्सची उदाहरणं बघा. याच्यामध्ये टर्म्स दिलेले आहेत. 3 टर्म्स आहेत पहिल्या उदाहरणामध्ये. 2x, 5x, -2/3x. आता याच्यामध्ये व्हेरिएबल कोणतं वापरलं आहे बघा, x, x, x. म्हणजे व्हेरिएबल तर सेम आहे पण त्यांची पॉवर जो आपण इंडेक्स म्हणतो ती पॉवर पण सेम आहे. या तिघांमध्ये पण 1 आहे. दुसरं एक उदाहरण दिलं त्यांनी लाईक टर्मचं. पुन्हा बघा, -5x² अँड 6/7y(x²). आता x आणि y हे व्हेरिएबल आहे दोन्ही टर्म्समध्ये. आता एक्सचा इथे पॉवर किती आहे 2 आहे. याच्यामध्ये पण बघा 2 आहे. याच्यामध्ये वायची पॉवर 1, इथे वायची पॉवर 1. म्हणजे पॉवर सेम आहे आणि व्हेरिएबल पण सेम आहेत म्हणून ह्या लाईक टर्म्स आहेत. आणि अनलाईक टर्म्समध्ये व्हेरिएबल जरी तुम्हाला सारखे दिसत असले तरी त्याची पॉवर ही भिन्न असते. जसं 7xy 9y² -xyz. आता बघा याच्यामध्ये xy ही व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये y² ही व्हेरिएबल आहे. y हे स्क्वेअर व्हेरिएबल आहे आणि त्याची पॉवर 2 आहे. पहिल्या याच्यामध्ये पॉवर 1 आहे. म्हणजे याच्या अनलाईक टर्ममध्ये पॉवर ह्या भिन्न असतात आणि व्हेरिएबल सेम असू शकतात. आता याच्यामध्ये बघा व्हेरिएबल mn, इथे पण mn आहेत पण पॉवर मात्र प्रत्येक टर्ममध्ये भिन्न आहे. पहिल्या टर्ममध्ये पॉवर 1 आहे दोघांची, दुसऱ्या टर्ममध्ये 2 आहे, तिसऱ्या टर्ममध्ये mची पॉवर 3 आहे तर nची पॉवर 1 आहे. मग ह्याच्या उदाहरणं आहेत ही 2, ते अनलाईक टर्मचे आहे. आणि लाईक टर्ममध्ये काय असतं, व्हेरिएबल आणि पॉवर हे दोन्हीही सेम असतील तर त्यांना आपण लाईक टर्म्स असे म्हणतो. नेक्स्ट, टाईप ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. एक्सप्रेशन विथ 1 टर्म इज कॉल्ड मोनोमियल. जर एक टर्म असेल तर मोनोमियल. तोच विथ 2 टर्म्स बायनॉमियल. 2 टर्म्स असतील तर बायनॉमियल. विथ 3 टर्म्स ट्रायनॉमियल. 3 टर्म्स असतील तर ट्रायनॉमियल. आणि मोर दॅन 3 पेक्षा जास्त टर्म्स असतील तर त्याला पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी असं म्हणतात. मराठीमध्ये मोनोमियल एकपदी, बायनॉमियल द्विपदी, ट्रायनॉमियल त्रिपदी, पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी. आता मोनोमियल कशाला म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये फक्त एकच टर्म आहे. आता ही जी उदाहरणं दिली आहे त्याच्यामध्ये बघा एकच टर्म आहे म्हणून हिला आपण मोनोमियल म्हणतो. बायनॉमियलमध्ये 2 टर्म्स असतात आणि एक कुठलंही ऑपरेशन असते, ते उदाहरणावर डिपेंड असतं. एक ऑपरेशन आणि 2 टर्म्स म्हणजे टर्म्स बघायचे आपण. 2 टर्म्स असेल तर बायनॉमियल. तिसऱ्या याच्यामध्ये बघा 3 टर्म्स आहेत. फॉर एक्झाम्पल हे घेऊया आपण, x², 5x आणि 6 हे झाल्या टर्म्स. किती टर्म्स आहेत 3. आणि ऑपरेशन कोणते आहेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे मायनस अँड प्लस हे ऑपरेशन आहे त्याच्यामधले. म्हणून x² - 5x + 6 याच्यामध्ये टर्म्स 3 आहे म्हणून हे ट्रायनॉमियल. हे तिन्ही उदाहरणं ट्रायनॉमियलचे आहेत. तसंच पॉलिनॉमियलमध्ये काय सांगितलं आहे बघा, मोर दॅन 3 टर्म्स असतील. आता याच्यामध्ये टर्म्स किती आहेत बघा, 1, 2, 3, 4 म्हणजे 3 पेक्षा जास्त किती टर्म्स असू शकतात. ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा टर्म्स 1, 2, 3, 4, 5 म्हणून ही पॉलिनॉमियल. 3 पेक्षा जास्त टर्म्स असतील तर पॉलिनॉमियल म्हणतात त्यांना. 3 टर्म्स असतील तर ट्रायनॉमियल, 2 टर्म्स असतील तर बायनॉमियल अँड ओन्ली 1 टर्म्स असेल की ज्याच्यामध्ये फक्त मल्टिप्लिकेशनचं एकच ऑपरेशन असतं त्याला आपण मोनोमियल असं म्हणतो. आता त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 32 आहे बघा. हे तुम्हाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत. बायनॉमियल आहे, ट्रायनॉमियल आहे की मोनोमियल आहे. फर्स्टमध्ये 7x² मोनोमियल. का तर एकच टर्म आहे. 5y - 7z बायनॉमियल. का 2 टर्म्स आहेत बघा, 5y आणि 7z अशा 2 टर्म्स आहेत. आता तिसऱ्या याच्यामध्ये किती टर्म्स आहेत बघा, 1, 2, 3 म्हणून ही ट्रायनॉमियल. चौथ्या याच्यामध्ये 1, 2, 3, 4 टर्म्स आहेत म्हणून पॉलिनॉमियल.
3पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला पॉलिनॉमियल म्हणतो. 5m-3 बायनॉमियल. ए इज अ सिंगल वन ऑपरेशन. जसं 1 मल्टिप्लाय ए केलं तरी आन्सर एच येतं, मग त्याला मोनोमियल असं म्हणतात. तसंच 4 इज अ मोनोमियल. आणि शेवटचं उदाहरण हे ट्रायनॉमियलचं आहे, कारण त्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. नेक्स्ट, ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ॲडिशन, त्याच्यामध्ये मोनोमियल म्हणजे एक पदींची बेरीज. ॲडिशन ऑफ मोनोमियल्स. याच्यामध्ये मोनोमियल्स आहेत बघा. किती मोनोमियल्स आहेत? 3 आहेत. 3x, 8x अँड 5x. आणि त्याची आता ॲडिशन दिलेली आहे. -3x, -8y प्लस पॉझिटिव्ह -3x, -8x प्लस 5x. आता याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे तर x, म्हणून आपण x कॉमन लिहिला इथे. आणि जे कोइफिशियंट आहेत ते चिन्हांसोबत आपण ब्रॅकेटमध्ये टाकलेले आहेत. जसं -3, -8 प्लस 5. आता -3 आणि -8चे साईन्स सेम आहे, लाईक टर्म्स आहेत ह्या, म्हणून यांची ॲडिशन होणार. 8 + 3 इज 11. आता -11 आलं या दोन अंकांची बेरीज, प्लस 5. आता 11 -11 आणि +5 दोन ऑपोजिट नंबर आहे, म्हणून आपण मायनस करणार आहोत. 11तून 5 गेले, 6 राहिले. आणि 11 हा नंबर आहे मोठा, त्याचं साईन निगेटिव्ह आहे, म्हणून आन्सर -6x. दुसरं 2/3ab -5/7ab. याच्यामध्ये आपण व्हेरिएबल ए बी कॉमन काढला आहे आणि जे कोइफिशियंट आहे विथ ऑपरेशन 2/3 -5/7. आता हे आपण काय केलं, लाईक टर्म करून घेतल्यात, म्हणजे त्याचे डिनॉमिनेटर सेम करून घेतले आणि मग हे सोडवलं. याचा आन्सर आला आहे -1/21ab. थर्ड, -2p² + 7p² = p² व्हेरिएबल इज कॉमन आणि कोइफिशियंट आपण ब्रॅकेटमध्ये टाकले. -2 + 7 अपोजिट साईन आहे, म्हणून आपण करणार आहोत त्याची सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. 5 आली वजाबाकी आणि त्याच्यामधलं 7 हा बिग नंबर आहे, त्याचं साईन प्लस आहे, म्हणून आपण प्लस. आणि प्लस साईन लिहिलंच पाहिजे असं नाही लिहिलं तरी चालतं. ॲडिशन ऑफ बायनॉमियल एक्सप्रेशन. द्विपदींची द्विपदींची बेरीज. फर्स्ट, 6p + 16q ही फर्स्ट बायनॉमियल दिली आहे. सेकंड बायनॉमियल आहे 13p + 2q. आता ते आपण हॉरिझॉन्टल मेथड बघूया पहिले. हॉरिझॉन्टल मेथडमध्ये आपण फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं आहे, फक्त ब्रॅकेट टाकले आहे त्याच्यामध्ये. बघा, पहिल्या बायनॉमियलला एक ब्रॅकेट आणि दुसऱ्या बायनॉमियलला दुसरा ब्रॅकेट टाकला. सेकंड टर्ममध्ये आपण ब्रॅकेट काढून घेतले आहे. थर्ड स्टेपमध्ये मात्र जे लाईक टर्म्स आहेत, म्हणजे जे लाईक व्हेरिएबल्स आहेत, ते आपण जवळ घेतले. जसं 9p + 13p अँड +16q + 2q. आता हे लाईक टर्म्स आहेत का, तर पीची पॉवर इथे पण 1 आहे आणि इथे पण 1 आहे. 9चं साईन इथे त्याच्या लेफ्ट साईडला प्लस असतं आणि प्लस लिहिलं जातं असं नाही आहे, म्हणून लिहिण्याचा प्रघात नाही आहे प्लसचा साईन. मग +9 आणि +13 यांचे ॲडिशन 22. 16 + 2 18q. आन्सर आलं 22p + 18q. व्हर्टिकल मेथड. आता व्हर्टिकल मेथड म्हणजे उभी मांडणी. पहिली द्विपदी लिहून घ्यायची. 9p + 16q + 13p. बरोबर आपण या व्हेरिएबलच्या खाली हे व्हेरिएबल लिहायचं आहे आणि कोइफिशियंटच्या खाली कोइफिशियंट लिहायचं आहे, +2q. आता बघा, या दोघांचंही साईन प्लस आहे, म्हणजे याची बेरीज करणार आहोत आपण, म्हणून बेरीज आली, ॲडिशन आली आहे 18q. 9 आणि 13 यांचं पण सेम साईन आहे प्लस, म्हणून बेरीज 22. व्हेरिएबल आहे p. आन्सर 22p + 18q. हे हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल दोन्ही मेथडने आपण सोडवू शकतो. हे उदाहरण प्रॅक्टिस सेट 33 मधलं आहे. आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 33 मधलं चौथं गणित. 17a² b² + 16c ही बायनॉमियल आहे. 20c - 28a² b²
ही दुसरी बायनॉमियल आहे. आता आपण याची ॲडिशन करायची. फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं आहे बघा, ब्रॅकेट टाकलेले आहेत फक्त दोन्ही बायनॉमियलला. दुसऱ्या स्टेपमध्ये ब्रॅकेट काढलेले आहेत. 17a² प्लस 16c प्लस 28c मायनस 28a²b². आणि तिसऱ्या स्टेपला आपण काय केलं आहे, जे लाईक टर्म्स आहे ते जवळजवळ घेतले आहे. लाईक टर्म्स आपण याच्या अगोदर शिकलो आहे की ज्याचे व्हेरिएबल आणि पॉवर सेम असतं. म्हणून a²b² आणि ही मायनस 28a²b² हे लाईक टर्म्स आहेत, त्या आपण जवळ घेतल्या. 17a²b² मायनस 28a²b² प्लस 16c प्लस 28c. आता 70च्या लेफ्ट साईडला प्लस साईन असतं. मग हे प्लस 17 आणि मायनस 28 अपोजिट साईन आहे म्हणून आपण हे सबट्रॅक्शन करणार आहोत. 28मधून 17 मायनस केले तर 11 राहतात आणि मोठ्या नंबरचं साईन असतं म्हणून मायनस 11a²b² प्लस 44c. आपल्या या ॲडिशनचं ॲन्सर आलं आहे मायनस 11a²b² प्लस 14c. ही झाली हॉरिझॉन्टल मेथड. आता आपण बघूया व्हर्टिकल मेथड. व्हर्टिकल मेथडमध्ये आपण फर्स्ट बायनॉमियल लिहून घेतली 17a²b² प्लस 16c प्लस, आता बघा पहिली टर्म कोणती दिली आहे 20c. ही लाईक टर्म खाली लिहून घ्यायची आहे म्हणून आपण प्लस 28c लिहून घेतलं आपण. आता दुसरी टर्म कोणती आहे मायनस 28a²b². मग a²b²च्या खाली ही दुसरी लाईक टर्म लिहून घ्यायची निगेटिव्ह 28a²b². आता हे अपोजिट साईन आहे, इथले प्लस आणि हे मायनस म्हणून सबट्रॅक्शन 11, मोठा नंबर 28 म्हणून साईन त्याचं दिलं आपण निगेटिव्ह 11a²b² प्लस 44c. अशा प्रकारे ही व्हर्टिकल मेथड. 6वं उदाहरण बघूया पुन्हा. ही ट्रायनॉमियल आता मायनस 3y² प्लस 10y मायनस 16. ही ट्रायनॉमियल दुसरी राशी आहे, दुसरं एक्सपान्शन आहे 7y² प्लस 8. फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो बघा, पहिल्या एक्सप्रेशनला ब्रॅकेट घालतो आणि दुसऱ्या पण एक्सप्रेशनला ब्रॅकेट घालतो. दुसऱ्या स्टेपला ब्रॅकेट आपण काढतो बघा. मायनस 3y² प्लस 10y मायनस 16 प्लस 7y² प्लस 8. आता याच्यामध्ये लाईक टर्म बघा कोणती आहे मायनस 3y² आणि प्लस 7y². दुसरी लाईक टर्म प्लस 10y मायनस नाही आहे कोणतीच बघा, नाही आहे. तिसरी कॉन्स्टंट नंबर आहे निगेटिव्ह 16 आणि पॉझिटिव्ह 8. मग आपण हे जवळजवळ लिहून घेतले लाईक टर्म्स ज्या आहेत त्या. मायनस 3y² प्लस 7y² प्लस 10y. आता याची लाईक टर्म याच्यात नाहीच आहे म्हणून आपण ते तसंच लिहिलं आहे मायनस 16 प्लस 8. आता हे अपोजिट साईन आहे म्हणून आपण काय केलं सबट्रॅक्शन केली, वजाबाकी केली. मग 7मधून 3 मायनस केले तर 4 राहतात आणि 7 हा बिग नंबर आहे, बिग नंबरचं साईन प्लस आहे म्हणून इथे प्लस 4y² प्लस 10y मायनस 8. मायनस 8 पुन्हा ही अपोजिट साईन आहे म्हणून सबट्रॅक्शन 16 मायनस 8 आणि मोठा नंबर 16 आहे त्याचं साईन मायनस आहे म्हणून आपण इथे मायनस दिलं. आन्सर आलं आपलं 4y² प्लस 10y मायनस 8. तशाच प्रकारे आपण पहिली ट्रायनॉमियल लिहून घेतली. आता बघा दुसरी बायनॉमियल आहे. बायनॉमियलमध्ये वायची टर्म नाहीच आहे म्हणून इथे 0 लिहिलं. 0 म्हणजे काय काहीच नाही, पण आपली चूक होऊ नये म्हणून आपण 0 लिहिलं. कॉन्स्टंट नंबर खाली प्लस 8 लिहिलं आहे आणि y² टर्म जी आहे 7y² ती लिहिलेली आहे आणि ही टर्म आपल्याला दिलेली नाही म्हणून आपण ही 0 घेतली आहे. का तर आपली चूक होऊ नये, गोंधळ होऊ नये, गणित चुकू नये म्हणून. हे अपोजिट साईन आहे म्हणून वजाबाकी 8, मोठा नंबर 16 म्हणून मायनस. याचा आन्सर प्लस 10y मायनस 3 आणि प्लस 7. सबट्रॅक्शन करणार कारण की अपोजिट साईन आहेत हे म्हणून 4 आणि मोठा नंबर 7 आहे तर त्याचं साईन प्लस आहे म्हणून इथे प्लस साईन प्लस 4y प्लस 10y मायनस 8. आणि पहिलं जर प्लस साईन असेल तर हे दिलं जात नाही, दिलं तरी चालतं पण दिलं जात नाही.